धन्यवाद. तसेच प्रमुख अतिथी डॉक्टर पी. पाटील सर यांचं सुद्धा स्वागत विखे अर्चना बहीण करत आहेत. गुलाब पुष्प लक्ष्मी नारायणांची प्रतिमा देऊन अध्यक्षांचं स्वागत डॉक्टर पी. पाटील सर करतील असं सरांना विनंती करतो. गुलाब पुष्प. या प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयामध्ये त्यांचं संपूर्ण कुटुंबच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. सरांचं शांत स्वभाव संयमी आणि प्रत्येक काम जबाबदारीने महाविद्यालय असो की प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय असो या ठिकाणी ते पार पाडते. सर प्रत्येक याच्यामध्ये सरांची उपस्थिती असते आणि सरांचं प्रत्येक याच्यामध्ये आर्थिक सामाजिक राजकीय सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये योगदान असते. हे जे काही मोठे कार्यक्रम छोटे मोठे कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतो त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये सरांचं उपस्थिती असते. असे डॉक्टर पाटील सर यात मी डॉक्टर पी. पाटील सरांना विनंती करतो की सरांनी आपल्या कार्यक्रमाची प्रस्तावना करावी. ओम शांती ओम शांती ओम शांती ओम शांती ओम शांती ओम शांती. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मंचावर उपस्थित प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाच्या सेवा केंद्र हिंगोली त्या संचालिका BK अर्चना बेंजी, त्याचप्रमाणे आजच्या या शिक्षक दिनाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या या सन्मान समारोहाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे माननीय श्री शिवाजीराव पवार यांचा परिचय सरांनी फार थोडक्यात सांगितला, परंतु त्यांचा खरा परिचय त्यांच्या बोलण्यातून होणार आहे. आणि सर्व या कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेले सर्व शिक्षक, माझे बंधू भगिनी आणि सर्व माता बहिणी, आपण या कार्यक्रमाचं आयोजन दरवर्षीच करत असतो. आज त्या कार्यक्रमाची परंपरा आपण पूर्ववत ठेवून आजचा आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाचं औचित्य असं असतं की आपण लौकिक जीवनामध्ये शैक्षणिक कार्य करत असतो आपापल्या क्षेत्रावर, परंतु आजची अशी परिस्थिती झालेली आहे की या आपल्या लौकिक जीवनामध्ये सेवा क्षेत्रामध्ये काम करत असताना आपल्याला कामाचा ताणतणाव खूप येत असतो. आणि मग जर समजा हे कार्य करत असताना जर आपल्या अध्यात्माची जोड जर राहिली तर आपल्याला हे काम आणखी सर्वोत्तम करता येतं. कारण की आज धकाधकीच्या जीवनामध्ये आपले कौटुंबिक जबाबदाऱ्या, सामाजिक जबाबदाऱ्या, इतर आणखीन काही प्रपंच चालवत असताना येणाऱ्या काही अडचणी यांना सांभाळून आपल्याला हे शैक्षणिक क्षेत्रामध्ये, कारण की हे पवित्र क्षेत्र आहे, इथं आपण फक्त तेवढ्या पगार मिळतो म्हणून एवढं काम न करता त्याच्या पलीकडे सुद्धा आपली जबाबदारी असते. कारण की शिक्षक हा फक्त 4 भिंतीतला नसावा तर तो संपूर्ण समाज आणि देश घडवणारा असा आधारस्तंभ आहे. आणि त्याच्या कार्याची दखल घेणं ही समाजाची जबाबदारी असते. आणि त्याच जबाबदारीला ओळखून प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विद्यालयामार्फत या शिक्षकांचा सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि ते आपण 5 तारखेला आपण सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या निमित्ताने आपण शिक्षक दिवस साजरी करतो, परंतु त्या दिवशी शिक्षकांची व्यस्तता होती त्यामुळे त्या दिवशी आपल्याला करता आला नाही, परंतु शिक्षकांच्या सवडीनुसार आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आता याच्या मागचे जे काही पार्श्वभूमी आहे तर आपलं जे काही माउंट आबू स्थित प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय आहे तर त्याच्यामध्ये एक एज्युकेशन विंग आहे. आणि या एज्युकेशन विंगच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रामध्ये कोणत्या मूल्यांची गरज आहे ते मूल्यांची गरज लक्षात घेऊन असे कार्यक्रम आयोजित केले जातात. कारण की जे काही एज्युकेशन विंग आहे, जसे आपल्या माउंट आबूला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व साधक येतात. उदाहरणार्थ राजकारणामध्ये असतील, मीडियामध्ये असतील, इंजिनियर असतील, डॉक्टर असतील किंवा इतर ॲडमिनिस्ट्रेशनमधले असतील, हे सर्व लोकांना
त्या क्षेत्रामध्ये गुणवत्तापूर्वक कार्य करता यावं म्हणून हे विंग्स निर्माण करण्यात आलेले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून एज्युकेशन विंग आपली माउंट आबू स्थित ईश्वरी विद्यालय मार्फत चालवली जाते. आता याच्यामध्ये काय असतं की जे काही कार्यक्रम केले जातात ते याच्यामध्ये जे काही विद्यापीठाचे कुलगुरू असतील, प्राध्यापक असतील, शिक्षण तज्ज्ञ असतील, त्याच्यानंतर शिक्षण संस्थापक असतील, अशा प्रकारच्या मान्यवरांना त्यांचं कार्य चांगल्या पद्धतीने कसं करता येईल याच्यासाठी ज्या मूल्यांची गरज आहे ते मूल्य रुजवण्याचे काम या कॉन्फरन्सच्या माध्यमातून करण्यात येत असतं. आता याचे जे काही माउंट आबूला जे काही मुख्य आहेत ते म्हणजे मृत्युंजय भाई आहे, याचे मेन इन्चार्ज. मागे मी पवार साहेबांना याच्याविषयी फार मी सविस्तर बोललो होतो. त्यांच्या महाविद्यालयात मध्ये माझी ड्युटी लागलेली असताना, आणि तेव्हा त्यांनी मला शब्द दिला होता की तुम्ही मला कोणत्याही कार्यक्रमाला बोलवेल आणि तेवढंच नव्हे तर मला माउंट आबूला कसं नेता येईल याच्यावर सुद्धा आपण त्या ठिकाणी पाठपुरावा करा. आणि आज करत म्हणजे फार आमचं भाग्य समजेल किंवा ते सुद्धा त्यांच्या शब्दातच सांगतील की त्यांचं एक भाग्य झालं की आजपासून त्यांच्या चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्याची सुरुवात झालेली. आता याच्या पुढे दिदींना सुद्धा माझा आग्रह राहील की त्यांना माउंट आबूला कसं नेता येईल, आणि त्यांची खूप इच्छा आहे. तेव्हाच त्यांनी इच्छा मला बोलून दाखवली की मला माउंट आबूला एकदा घेऊन जा, आणि ते खरंच आता एक चांगलं पाऊल त्या दिशेने पडलेलं आहे असं मी समजतो. आपण शिक्षक पेशामध्ये असताना म्हणजे त्यांचं तर शिक्षणातलं फार मोठा अनुभव त्यांच्या पुढे फार छोटा आहे, कारण की त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी सेवा दिलेली आहे. शिक्षण अधिकारी म्हणून धुळ्याला पण काही दिवस होते, विदर्भात होते, आपल्या हिंगोलीला होते, आणि तिथंच न थांबता की आपली सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन त्यांनी शिक्षण संस्थेची स्थापना केली. श्री शिवाजी शिक्षण संस्था आपल्या इथं हिंगोलीमध्ये आहे. त्यांनी त्या ठिकाणी ज्युनियर KG पासून तर पार PG पर्यंतची शिक्षणाची व्यवस्था आपल्या हिंगोलीच्या बांधवांसाठी उपलब्ध करून दिलेत. कारण की उच्च शिक्षणासाठी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना म्हणजे त्यांच्या परिस्थिती अभावी बाहेर जाऊ शकत नव्हते, त्यांचं शिक्षण थांबत होतं, परंतु त्यांनी या सर्व सुविधा आपल्या अथक प्रयत्नातून आणि यशस्वीपूर्ण ते राबवताना आपल्याला दिसून येतात. त्याबद्दल त्यांचं सुद्धा हिंगोलीकरांच्या मार्फत त्यांचं मी अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. त्याच्यानंतर आपलं जे काही हे कार्य आहे प्रजापिता ब्रह्मकुमारीचं, हे अतिशय एक म्हणजे नैतिक मूल्यांचं कसं आपल्याला समाजामध्ये प्रचार आणि प्रसार करता येईल याचं मोठं कार्य करत असतं. आपल्या या हिंगोलीमध्ये याच्या ज्या काही प्रमुख आहेत BK अर्चना बेंजी, हे आपल्या गेल्या 25 वर्षापासून आपल्या हिंगोलीमध्ये सेवा देत आहेत, आणि खरंच त्यांचा खूप मोठा म्हणजे दांडगा संपर्क असतो. आणि त्यांना असं नेहमी वाटत असतं की आपल्या समाजामध्ये जे काही दिवसेंदिवस जो काही समाज लयाला चाललेला आहे किंवा अधपतनाला चाललेला आहे, तर हे आपल्याला कसं रोखता येईल. कारण की आपण काय सर्व भारत देशाचं पूर्ण करू शकत नाहीत, परंतु आपण ज्या क्षेत्रावर कार्य करतो त्या क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तींपर्यंत आपण पोहोचले पाहिजेत. प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाचे विचार जे काय आहेत, त्यांची जी काही कार्यपद्धती आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे, हा त्यांचा त्या ठिकाणी प्रयत्न असतो. आणि समाजामध्ये जे काही प्रतिष्ठित व्यक्ती आहेत ते त्यांना ते आयकॉन बनवून त्यांच्या, कारण की समाजामध्ये कसं असतं की जो प्रतिष्ठित त्याचा सर्व समाज ऐकतो, गरीब माणसाचं कोणी ऐकत नसतं. आणि अशा व्यक्तींना आपल्या व्यासपीठावर आमंत्रित करून त्यांना जर आपण ते त्याचं सर्व कार्यपद्धती महत्त्व जर समजावून सांगितलं तर ते लोक आपल्या ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम करतात त्यांना देखील ते सांगू शकतील, कारण की त्यांच्या सभोवताली त्यांचा संपर्क दांडगा असतो. म्हणून त्या प्रेरणेने माननीय शिवाजीराव पवार यांना आपण या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. खरं म्हणजे आपण सर्वांना त्या ठिकाणी आपल्या क्षेत्रामध्ये खूप कार्य करतात, आणि शिक्षक हा कसा आहे आपला शिक्षण व्यवस्थेचा आधारस्तंभ आहे. आणि एक शिक्षक आपलं म्हणजे शिक्षकावर एवढी मोठी जबाबदारी आहे की तो संपूर्ण देशाचं चित्र बदलवू शकतो. आता ज्यावेळेस ते विदेशामध्ये आपण पाहतो की आपल्याकडे शिक्षकाला तेवढं मानधन दिलं जात नाही किंवा तेवढा पगार नाही, परंतु ज्या देशामध्ये शिक्षकाला सर्वात मोठा मान असतो त्या देशाला उज्ज्वल भवितव्य असतं. भारत सुद्धा त्या दिशेने खूप आपल्याकडे गुरुकुल परंपरा होते किंवा आपल्या जुनी जर आपण संस्कृती पाहिली तर आपल्याला शिक्षकाचा आजही आदर आहे. परंतु ज्या काही आधुनिक काळामध्ये ज्या काही अपप्रवृत्ती आलेल्या आहेत त्याच्यामुळे बऱ्याचशा या शिक्षण व्यवस्थेला थोडं ग्रहण लागलेलं आहे. परंतु अलीकडच्या काळात नवीन राष्ट्रीय धोरणामुळे बरंच आपले जे काही जुने जे काही आपली परंपरा आहे त्या परंपरेचा आपल्या अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. इंडियन नॉलेज सिस्टीम म्हणून हा विद्यापीठ स्तरावर सुद्धा नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेला आहे की आपली जी काही परंपरा आहे, जुनी परंपरा आहे ती विसरत चाललेलो आहे.
जी नवीन जनरेशन आहे ती विसरत चाललेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांना ह्या परंपरेची आपल्याला जाणीव करून द्यावी लागेल की आपण कुठं होतो आणि आपण कुठं चाललेलो आहे याची सर्व परिस्थिती त्यांच्या नजरेसमोर आणणं गरजेचं आहे हे सुद्धा देशाच्या माननीय पंतप्रधानांना लक्षात आलं आणि मग त्यांनी ही न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 ही त्या ठिकाणी आली आणि याच्यामध्ये नैतिक मूल्यांवर जास्त व्हॅल्यू एज्युकेशनचा त्या ठिकाणी स्वतंत्र अभ्यासक्रम त्यांनी ठेवलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून आपली जी काही पिढी आहे ती जी काही अधोगती चालली आहे तिला सावरून त्या मूल्य शिक्षण देऊन त्यांच्यामध्ये जी काही नैतिक मूल्य ती कशी रुजवता येतील आणि त्याचा फायदा देशाला प्रत्यक्ष कसा होईल याचा त्यांचा जास्तीत जास्त भर आहे अशा प्रकारचं आपलं हे जे काही पिता विश्वरी विद्यालय चालतं तर याची कार्यपद्धती ही अतिशय म्हणजे सर्व समाजाला अशी पोषक अशी त्या ठिकाणी आहे आणि समाजामध्ये जे काही अपप्रवृत्त्या त्यांना आळा घालण्यासाठी कारण की आज सर्वात मोठा जर प्रश्न आपल्या समोर आहे तर तो म्हणजे पाल्यांचं भवितव्य त्यामुळे एवढे पालक चिंतातूर आहेत की आपल्या मुलाचं करिअर कसं घडेल म्हणजे आपण जी नोकरी करतो त्याच्या चिंतेपेक्षा आपलं पाल्याचं कसं त्या ठिकाणी भवितव्य घडवतं याच्यापुढे फार संभ्रमात असतात आणि मुलं सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्यावर हॅम्बरिंग केली जाते मुलांवर आणि त्याच्यामुळे काय ते त्यांच्यावर एकदम टेन्शन येतं त्याच्यातून मग दुसऱ्या चुकीच्या मार्गाला जातात काही व्यसनाधीन होतात किंवा आत्महत्यासारख्या त्या ठिकाणी मार्ग स्वीकारतात तर या सर्व अडीअडचणींना किंवा या समस्यांना तोड देण्यासाठी प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयामध्ये जे काही शिक्षण दिलं जातं किंवा जे काही ज्ञान दिलं जातं त्याचा निश्चितच फायदा त्यांना त्या समस्यांना तोंड देण्यासाठी होतो असं आमचे त्या ठिकाणी ठाम विश्वास आहे त्याच्यामुळे आपण या शिक्षक दिनाच्या निमित्तानं आलात आणि आपला जो काही याचा संपर्क आपल्याशी झाला तर याच्यापुढे याच्यामध्ये सुद्धा सातत्य आणावी अशी मी त्या ठिकाणी अपेक्षा करतो आणि माझे प्रास्ताविक करून संपवतो धन्यवाद या कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्रयोजन काय आहे हे सांगितलेलं आहे आता मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन या ठिकाणी करायचं आहे विखे अर्चनाबाई श्री शिवाजी पवार सर डॉक्टर विखे पाटील सर आत्मदीप जगाए हो आत्मदीप जगाए घर घर में हो सच्ची दिवाली घर में हो सच्ची दिवाली ज्ञान प्रकाश फैलाए हो आत्मदीप जगाए हो आत्मदीप जगाए